मरून कलर की Hyundai वेरना कार जिनकी भी होगी कृपया निकाल लीजिए प्लीज, रिक्वेस्ट है सर। चलिए चलते एक बार फिर से एक बार मैदान की तरफ। आज के दिन का मुकाबला जारी फाइटर ऑफ द मैच, जिनका टीम अनफॉर्चुनेटली ये विन नहीं कर पाया, बट उन्होंने अपने कंट्रीब्यूशन से फील्ड पे 4 चांद लगा दिए। हाँ यार, मस्त एकदम अच्छा कर रहे हैं। तो कल का सागर पाटील ना चला प्लीज व्हाइट कोट वॉरियर्स, एक्स्ट्रा प्लेयर व्हाइट कोट वॉरियर्स। आणि याच दरम्यान तो यहाँ पर हमारे स्टेज पर जिनका आगमन होता हुआ डॉक्टर दिनेश आहूजा सर यहाँ पर आ चुके जो कि फिजिशियन है। उनका यहाँ पर हम बहुत बहुत स्वागत करते हैं। आईसीटीसी की ओर से आयोजित टूर्नामेंट डॉक्टर्स फाउंडेशन चैंपियंस ट्रॉफी 2026 सीजन नंबर 3 में डॉक्टर दिनेश आहूजा सर यहाँ पर आ चुके हैं। आपका बहुत बहुत स्वागत है। चलिए चलते फिर से एक बार मैदान की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को खेला और उसी के साथ 1 रन के साथ शुरुआत यहां पर हो चुकी है। पहली गेंद डॉट और उसके बाद सेकंड बॉल पे यहां पर सिंगल आई। सिंगल रन के साथ टीम का खाता यहां पर खोलते हुए दोनों बल्लेबाज व्हाइट कोट वॉरियर्स टीम की तरफ से। अगली गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर डॉक्टर ताबिश पठान। ये देखिए लोअर फुल टॉस ऑन साइड की तरफ ड्राइव कर दिया, इस गेंद को मिड विकेट की तरफ खेला जहां पे खिलाड़ी पहले से ही मौजूद था, लेकिन थ्रो यहां पर पूरा नहीं कर पाए। ऐसा लगा था कि थ्रो थोड़ा आगे जाएगा, लेकिन सर्कल के अंदर ये देखिए 1 शॉट का इशारा यहां पर आया अंपायर की तरफ से, लेकिन 1 ही रन यहां पे मिलेगा। यानी कि 2 रन की मेहनत आपने की, लेकिन कुछ इंच के लिए 1 रन आपने गंवाया, जो कि शॉर्ट रन यहां पर डिक्लेयर किया जाएगा अंपायर द्वारा। एक्स्ट्रा रन मिलेगी नहीं, 1 रन मिली। ये ऑफ स्टंप से बाहर रखी हुई गेंद, इस पर भी अपील चाहते थे, लेकिन अगर हर एक बात पर तुम्हारी हर एक बॉल पर मंशा रहेगी कि वाइट बॉल मिले तो वैसा नहीं होगा। तो हर एक बॉल यहां पर आपको एक नया चैलेंज खड़ा करके देगी, वो चैलेंज आपको स्वीकार करके खेलना होगा। ओवर द विकेट अगली गेंद डॉक्टर ताबिश पठान सर। ये देखिए फिर से एक बार ऑफ स्टंप से बाहर निकलती हुई गेंद। ये छोटी छोटी गलतियां, ये छोटी छोटी गलतियां सुधारनी होगी आपको। हर एक आने वाली गेंद को छोड़ देना, डायरेक्टली उस पर अपील करना, तो वहां पर रन नहीं मिलेंगे आपको। रन बनाने हैं तो शायद से आपको बड़े स्ट्रोक में डील करनी होगी, बड़े स्ट्रोक अटेम्प्ट करने होंगे आपको। ये देखिए आप यहां पर फिर से एक बार गेंद छोड़ दी, यानी कि इस बार भी आपको कुछ नहीं मिलेगा, खाली हाथ जाना होगा आपको। आखिर की 3 गेंदें यहां पर डॉट निकाली, बेहतरीन गेंदबाजी यहां पर दिखाई गेंदबाज डॉक्टर ताबिश पठान इनके द्वारा। पहले ओवर का खेल समाप्त, सिर्फ 2 रन आए पहली ओवर से। हालांकि सफलता नहीं ले पाए, लेकिन 2 रन यहां पर सिर्फ खर्च किए। इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल, पहली पावर प्ले में यह गेंदबाजी काफी महत्वपूर्ण रहेगी। डॉक्टर विजय टकले सर यहां पर आए, सेकंड ओवर में आएंगे। आज थोड़ी हवा ज्यादा है, चलिए जरा फास्ट कीजिए सर, चालू कीजिए मैच। हर बार आपको ओवर होने के बाद टीम मीटिंग लेना जरूरी नहीं है। आयोजनकर्ताओं की ओर से ये सूचना है, कल के दिन से हम लोग यहां पर दे रहे हैं, सो थोड़ा सा ध्यान रखिए। एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है, लंच काउंटर बंद होने वाला है। अगर कोई भी टीम का मेंबर खाने के लिए वेटिंग है तो प्लीज अभी खा ले। ये देखिए अपील अपील यहां पर काफी जोशो भरा आवाज में अपील सुनाई दे रही, लेकिन जोश में होश यहां पर नहीं गवाएंगे। ये स्ट्रेटेजी पार्ट था, क्योंकि ऐसे ही कई सारी अपील अंपायर के ऊपर दबाव बनाती है, लेकिन इस दबाव को
किसी भी तरह किस तरीके से नहीं स्वीकारेंगे। ये अगली गेंद फिर से एक बार लोअर फुल टॉस ऑन साइड की तरफ टर्न कर दिया इस गेंद को काउ कॉर्नर में। जब तक इस गेंद को पकड़कर फेंकेंगे तब तक 2 रन काफी आसानी के साथ पूरे करेंगे दोनों बल्लेबाज। इस 2 रनों के साथ टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन अब तक आ चुके हैं। पहले 8 गेंदों में सिर्फ 4 रन। आज पूरा दिन व्हाइट कोट वॉरियर्स टीम खेले, लेकिन उनके बल्ले से आज जितनी चाहिए थी उतनी रन्स आई नहीं। ये देखिए बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, लेकिन संभल नहीं पाए खुद को, ज्यादा बाहर निकल चुके थे और बैट के ऊपर से बॉल गुजरती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में। और एक डॉट बॉल परसेंटेज इस मैच में ज्यादा है। अब तक 9 बॉल्स डाली जा चुकी है इस इनिंग में, लेकिन डॉट बॉल ज्यादा है इसमें। तो इस बीच डॉक्टर दिनेश आहूजा सर न्यू इरा हॉस्पिटल के फिजिशियन है, वे यहाँ पर आ चुके हैं और उनका फेलिसिटेशन यहाँ पर हो रहा है। हमारे प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सर और उसी के साथ सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम सर यहाँ पर हमारे साथ है। और डॉक्टर नितिन गुरव सर यह भी हमारे साथ इस फेलिसिटेशन में ज्वाइंट हो चुके हैं। आइए, आप सभी का बहुत बहुत स्वागत है। उसी के साथ खास तौर पर डॉक्टर दिनेश आहूजा सर, इनका हम यहाँ पर स्वागत करते हैं, जो न्यू इरा हॉस्पिटल के फिजिशियन यहाँ पर है। और उसी के साथ सोनवा यहाँ पर दे रहे। पूरी जानकारी इस डॉक्टर राकेश जैन सर यहाँ पर आज सुबह एक मैन ऑफ द मैच लिया। काफी धाकड़ बल्लेबाजी उनकी रही, देखा हमने काफी लंबे लंबे स्ट्रोक मारने में। तर याच दरम्यान डॉक्टर श्रुती माने मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात। IVF स्पेशलिस्ट म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी करतो वॉर्म वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मॅडम आपलं। IVF स्पेशलिस्ट डॉक्टर श्रुती माने मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्या उपस्थित होतात। आज या वैद्यकीय मेडिकल क्षेत्रातील सर्व दिग्गज मान्यवर या स्पर्धेला भेट देताना दिसतात। त्यामध्ये आता नुकतंच ज्यांचं फेलिसिटेशन आपण पाहिलं, न्यू इरा हॉस्पिटलचे फिजिशियन डॉक्टर दिनेश आहूजा साहेब, आणि नुकतंच ज्यांचं आगमन व्यासपीठावरती झाले IVF स्पेशलिस्ट डॉक्टर श्रुती माने मॅडम या ठिकाणी येतात। त्यांचा आम्ही करतोय ICTC प्रेझेंट डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। ज्या स्पॉन्सर आहेत खरं तर आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यांची देखील स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाली आहे। फटका चांगला आहे, परंतु पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत आणखीन 2 धावा घेण्यासाठी पुष्कळ वेळ मिळालाय। 2 मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 रन आतापर्यंत पाहायला मिळतात। प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा यथोचितरित्या मान सन्मान करणं, अतिथी देवो भव। यावेळेस फ्लाइट बॉल, फ्लॅटेड बॉल होता, बरोबर लॉंग ऑफ मध्ये पकडले गेलेत, बॅट्समन आउट। आणखीन एक धक्का, पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो व्हाईट कोट वॉरियर्स या टीमला। स्पर्धा अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, उद्या फायनल डे असणार आहे। सो आलेले मान्यवर पुन्हा आम्ही अपेक्षा करू की उद्या देखील तुमची उपस्थिती, संडेचा दिवस आहे, एन्जॉय करण्यासाठी आपण मैदानावरती नक्की याल। IVF स्पेशलिस्ट डॉक्टर श्रुती माने मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या सहकाऱ्यांसहित आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचं देखील फेलिसिटेशन या ठिकाणी मात्र आपण
करणार आहोत, स्वागत करणार आहोत, त्यांचं वेलकम करणार आहोत या स्पर्धेमध्ये. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य करणं, त्यांचा पाहुणचार करणं, त्यांचा सन्मान करणं या ठिकाणी आमचं कर्तव्य. आणि स्पर्धेचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सर यांच्या शुभ हस्ते IVF स्पेशलिस्ट डॉक्टर श्रुती माने मॅडम यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करीत आहोत. सेक्रेटरी अरुण कदम सर तसेच डॉक्टर राजेश जैन सर या ठिकाणी आहेत. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण डॉक्टर श्रुती माने मॅडम यांचा सन्मान करीत आहोत. IVF स्पेशलिस्ट आहेत. वेलकम मॅडम आणि मनपूर्वक आपले आभार की आपण जे सहकार्य या स्पर्धेसाठी दिलंय आपल्या माध्यमातून देखील, त्यामुळे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने आणि पाहुण्यांना आम्ही नक्कीच विनंती करू तसेच की आपण आसनस्थ व्हा, मॅचचा आनंद एन्जॉय घ्या, कारण स्पर्धा खूप चांगली आहे आपल्या सर्वांना. आणि सोनवर या ठिकाणी देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. पुन्हा एकदा या स्पर्धेची खर तर संपूर्ण इत्यंभूत माहिती या सोनवर मध्ये ठेवण्यात आली आहे. बॉल हवेमध्ये, हो हो, व्हॉट अन एफर्ट्स, व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच कॅरी केला त्या ठिकाणी बॉलर प्रदीप यांच्या माध्यमातून. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप वेलकम, पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मॅचकडे. यावेळचा बॉल बरोबर पायावरचा अलगद बॅटने उचलला, लॉंग ऑन मध्ये पाठवला, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत मात्र एक धाव इथे मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फक्त 13. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही मॅच पुन्हा एकदा कोणत्या दिशेने वाटचाल करते हे मात्र पाहायचंय, औत्सुक्याचं राहणार आहे. उल्वे युनायटेड वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली ही मॅच नंबर 9. यानंतर फक्त 2 मॅचेस बाकी आहेत. चला प्लीज PDGPA पनवेल पॅन्थर्स आणि तळोजा टायगर्स दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा टॉस करण्यासाठी. फक्त 13 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. हाही बॉल, पहिला बॉल डॉट. प्रत्येक डॉट बॉल अडचणीचा बनणार आहे, कारण तुम्ही जेवढे डॉट बॉल अटेम्प्ट कराल तेवढं तुमचं टार्गेट कमी होत जाणार आहे. टार्गेट रेशो जो आहे तो कमी होत जाणार आहे. त्यामुळे टार्गेट उंचावायचं असेल, मोठे फटके तुमच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये डॉक्टर सिद्धार्थ खेळले होते, सिद्धार्थ कौशिक, त्यांच्याकडून देखील आता अपेक्षा वाढल्यात की ते सलामीला आलेत, ओपनिंगला आलेत, परंतु अजूनही 3 ओव्हरमध्ये त्यांच्या बॅटमधून धावा निघत नाहीयेत. जे पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 25 ते 26 धावांचं त्यांचं योगदान राहिलं होतं आणि इथं बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करताना व्हाईट कोट वॉरियर्स या टीमला. चला प्लीज, फूड काउंटर क्लोज होत आहे. फूड काउंटर क्लोज झाले तर कोणी असेल फक्त 2, पुढचा फक्त 2 मिनिटाची वेळ तुम्हाला दिली जाते.
अन्यथा जर काउंटर बंद झालेच ऑलमोस्ट, सो कोणी जेवायचं बाकी असेल, कोणी डॉक्टर्स, कोणी खेळाडू, तर प्लीज जेवण करून घ्या, कारण काउंटर आता ऑलमोस्ट बंद झालेलं आहे. अतिशय उत्तम आणि रुचकर जेवण आजही आम्हाला या ठिकाणी मात्र खायला मिळाले आणि सर्वच खेळाडू खरं तर या सगळ्या गोष्टींकडे आम्ही नक्कीच तुमचं लक्ष वेधू की कालच्या दिवसापासून खूप चांगला ब्रेकफास्ट, खूप चांगली लंचची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. कोणताही खेळाडू भुकेला पोटी इथे राहत नाहीये. प्रत्येक जण काही ना काही म्हणजे प्रत्येकाला लंच मध्ये चांगली व्हरायटी मिळते. तसेच ब्रेकफास्ट मध्ये देखील सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यात. ऑर्गनायझिंग कमिटीचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. लंच काउंटर बंद झालेला आहे, सो अजून जर कोणी बाकी असेल तर शेवटची 1-2 मिनिटं तुम्हाला देतोय. कोणी असेल तर कृपया आमच्या कॅफेटेरिया एरियामध्ये जायचंय. पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र सिंगल रन. एकच धाव आली आहे. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा 16. उचलून खेळलेत बॉल, परंतु फिल्डर येथील बॉलच्या खाली. कॅच इटचा कॉल, कॅच ड्रॉप. 1 रन पूर्ण. 2 धावांचा प्रयत्न झाला, 2 मिळतील. आणि इथे पहा काय घडतंय. लेझी क्रिकेट. दुपारचं जेवण तुम्हाला खरंच स्वस्त बसू देत नाही. आणि 4 रनचा प्रयत्न होतोय. थांबवलंय. डॉक्टर पठाण सर आहेत त्या ठिकाणी. ताबिश पठाण सर. तीन धावा आल्या. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 19 रन 4 विकेटच्या मोबदल्यात. 19 for 4. 19ला 4. चला स्टार्ट करा सर. उल्वे युनायटेड, वेळ घेऊ नका आपण. चला उल्वे युनायटेड टीम. बॉलिंगसाठी डॉक्टर सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतील. शेवटची ओव्हर. सागर सर प्लीज चालू करा. जास्त वेळ होतोय तुम्हाला. पहा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लास्ट ओव्हर आहे. कारण जे वेळेचे नियम आपण सकाळपासून पाळतोय ते नियम कॅरी फॉरवर्ड झालेच पाहिजे. शेवटची ओव्हर. ओ लेग ब्रेकचा वापर आणि त्या ठिकाणी बॉल स्टॉप झाला. चांगली फिल्डिंग. एकच रन मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काही नसेल. टीमची टोटल 20. 20 for 4. 20ला 4. 4 पॉइंट. 1 ओव्हर आतापर्यंत संपली आहे. WTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा युट्यूबद्वारे आपण एन्जॉय करतायत. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या दिवस क्रमांक 2 मध्ये अर्थातच ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आपण आहात आणि ICTCच्या माध्यमातून डॉक्टर सलील पाटकर सर ज्यांनी मात्र आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, तसेच मार्केटिंग हेड डॉक्टर फिरोज सर यांची देखील आम्हाला चांगली साथ मिळाली आहे या स्पर्धेसाठी. या ICTCच्या आम्ही प्रतिनिधींचं मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. तसेच आमचे स्पॉन्सर्स न्यू इरा हॉस्पिटल, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अगरवाल आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल्स, डॉक्टर ऋषी भार्गवा अर्थातच कार्डिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर श्रुती माने मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या IVF स्पेशलिस्ट आहेत. झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर अभितेज मस्के जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉक्टर दीपक अहिरे सर जे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर रेशिक सर न्यूरोलॉजिस्ट. या स्पर्धेमध्ये त्यांचीही फार चांगली साथ आम्हाला मिळाली. डॉक्टर सचिन सनगर सर CVTS सर्जर आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. डॉक्टर श्रीनिवास प्रभू सर स्पाइन सर्जन आहेत, डॉक्टर भास्कर सेरिता सर जे
बायपास सर्जन म्हणून आपली भूमिका आपल्या क्षेत्रामध्ये निभावतात, त्यांचं देखील स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन बॉल उडवला आहे. कव्हर्स मध्ये फिल्डर नाहीये, डीपला प्रोटेक्शन नसल्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. चौकार. डॉक्टर सागर तांडेल सर, कार्डिओलॉजिस्ट, इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर. डॉक्टर राहुल चलवडे कार्डिओलॉजिस्ट आहेत. डॉक्टर अभिजित पाटील सर युरोलॉजिस्ट आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण एवढी मोठी स्पर्धा आपण पूर्ण करू शकतो. आणि अर्थातच ICTC या स्पर्धेचं खरं तर टायटल स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात. चला चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही अनाऊन्स केले. प्लीज या आपण. एक माइक आहे का? PDGPA अर्थातच पनवेल पॅन्थर्स आणि तळोजा टायगर्स दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आम्हाला जॉईन करा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमच्या डॉक्टर श्रुती माने मॅडम आपल्यासोबत जॉईंट होतील, ज्या IVF स्पेशलिस्ट आहेत, आणि त्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू. येस. ओके, तुम्हाला फक्त फ्लिप करायचं आहे. राहुल भोईर from तलोजा. करा, फ्लिप करा. टेल्स. इशिता Yes, yes. पॅथॉलॉजीचे प्रोप्रायटर आहेत सर, आमच्यासोबत जॉईन झालेत. सर, टॉस झालेला आहे आता आणि तळोजाच्या टीमने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय ते आता 1-2 मिनिटांमध्ये कळवतील आपल्याला काय आहे ते. मॅडम, इन द मीन वाईल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे टुर्नामेंट आता तुम्ही आता एक मॅच पाहिली मला वाटतं. I think basically it's the first time कि मी अशी एक match attend करते हैं and to see all the doctors so enthusiastically playing, it's really inspiring. And I wish all the best to all the contestants. Please play to your fullest potential. And I would like to know who won the match. And heartiest congratulations in advance. थँक्यू मॅडम. हा हा. तर तळोजा टायगर्सने त्यांचा निर्णय कळवलेला आहे. त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. राहुल, फिल्डिंग. येस. प्लेइंग 11 सेम. चेंज आहे, येऊन करून घे. इकडे आला अपडेट साठी. 2 कर काय असं आहेत ना, 15 मधलीच आहेत ना, 15 मधलेच लोक आहेत ना. हा, ठीक. चेंजेस करवा दे. ठीक आहे. सर, ते ह्यांना आता ही इनिंग झाल्यानंतर मॅच कडे जाऊया. 27 धावांचं टार्गेट, 26 रन बनल्या पहिल्या इनिंग मध्ये. 27 टार्गेट आहे. ओपनिंग जोडी मैदानामध्ये प्रदीप आणि प्रशांत. स्टार्ट द मॅच. पहिला बॉल या इनिंगचा. पहिलाच बॉल सॉफ्टरने ड्राईव्ह केला. बॉल पॉइंट मध्ये जातोय. सिंगल 1 धावेने खातं खोललं जाते. अकाउंट ओपन या ठिकाणी होताना दिसेल आपल्याला. सेकंड बॉल या ओव्हर मधील. पायावरचा बॉल होता, बरोबर लेग स्टंपला सोडून चालला की काय. येस, इथं पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. पहिले शहानिशा केली, विचारपूस झाली.
नक्की पॅन्टला स्पर्श झालाय की नाही बॉल, परंतु दोन्ही गोष्टींचे समतोल तपासणी केल्यानंतर अखेरीस निर्णय हाती आला, हा व्हाईट बॉल असेल. इथे देखील पहा पुन्हा एकदा अलगद हाताने उचलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये काय भन्नाट गोलंदाजी सध्या पाहायला मिळते डॉक्टर प्रेमानंद भालेराव यांच्या माध्यमातून. व्हाईट कोट वॉरियर्स टीमच्या माध्यमातून आतापर्यंत दोन्ही सामने त्याने गमावलेत, परंतु इथे ते शर्तीचे प्रयत्न करतील. या मॅच मध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. बॉल स्टॉप झाला, 1 रन मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या जातील. या दोनच्या मदतीने टीमची टोटल झाली 4. 27 टार्गेट, 30 बॉल मध्ये 27 बनवायचे आहेत आणि त्यातील 4 धावा आता पूर्ण केले गेलेत. ओव्हर द विकेट, हाई बॉल बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क झालेला नाहीये, त्यामुळे आता इथे थोड्याशा अडचणी वाढल्यात. पहिले 4 बॉल मध्ये 4 रन आलेले आपल्याला पाहायला मिळतील. चार बॉल आतापर्यंत झालेत आणि 4 बॉल मध्ये धावा आल्या 4. विकेट गमावलेला नाहीये. सर चालू करा प्लीज. स्टार्ट द मॅच. पुन्हा एकदा सुरुवात. इथे समोर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पहा बॉल बॅटचा संपर्क नीट पुन्हा होत नाहीये. आणखीन एकदा बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. 5 बॉल 4 रन, 27 टार्गेट. नेक्स्ट मॅच PDGPA पनवेल पॅन्थर्स वर्सेस तलोजा टायगर्स या दोन्ही टीम मध्ये असेल. तलोजा टायगर्स टीम आजच्या दिवसातील एक मॅच ते देखील जिंकलेत, त्यामुळे होपफुली ही देखील मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ची 1 रन आली. 1 रनच्या मदतीने ओव्हर संपली. 5 रन पहिल्या ओव्हर मधून येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 रनची गरज. चोवीस बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता आहे. 5 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील आपल्याला. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आले डॉक्टर सिद्धार्थ कौशिक. पहिलाच बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल चाललाय. कदाचित बॉल सुटला असता किंवा सोडला असता व्हाईट बॉल देखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. बॉल अटेम्प्ट केला, 1 धाव मिळाली. सिंगल स्कोरबोर्ड पुढे सरकते. धावा झाल्या 6. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु याही मॅचला आता थोडस पुढे घेऊन लवकर संपवण्यासाठी टार्गेट करतात प्रत्येक बॉलरला. इथे देखील पाहू शकता आणखीन एक डॉट बॉल. पॉवर प्ले मॅक्सिमाइज झाला नाही, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या फक्त 4. 5च रन पहिल्या पॉवर प्ले मध्ये आल्या. उचलून खेळलेत लॉंग ऑफला. नो प्रोटेक्शन. बॉल येतोय सीमा पार. हा चौकार. रन मिळतील 4. अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. डॉक्टर प्रदीप आतकरी आणि डॉक्टर प्रशांत. ओपनिंग पेअर मैदानामध्ये आहे. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 10 रन विदाउट एनी लॉस. बॉल तयार. डॉक्टर सिद्धार्थ कौशिक पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. यावेळेस लॉंग ऑनचा झोन निवडलं. 1 रन मात्र मिळेल. एकापेक्षा काही जास्त नाहीये. सध्या संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. शांत क्रिकेट. दुपारचं क्रिकेट इज अ लेझी क्रिकेट, कारण जेवण झालेलं प्रत्येकाच्या पोटामध्ये अन्न आहे. थोडीशी बॉडी सुस्तावली आहे, त्याला एनर्जीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा वॉर्मअप करा. यावेळेस आपण पाहू शकता बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडून चाललाय बॉल आणि हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळाली आणि या अतिरिक्त धावेसोबतच टीमची टोटल इथे पुढे जाते. 12 रन. 12 फॉर नन.
इथे स्वीप केला, आता जागा बनवली, गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर लेग कडे बॉल जातोय, आणखीन एक सिंगल आली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे घेऊन जाण्याचं काम दोन्ही बॅट्समन करतात. येणारे 19 बॉल आणि 15 रनची गरज आहे, कारण 15 रनची अजूनही आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. सत्तावीस रन पहिल्या इनिंग मध्ये बनले, 28 रनचं टार्गेट उभं राहिले. शॉर्ट बॉल कट करायचा होता, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय बॉल. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आल्या 13, एकही विकेट गमावलेला नाहीये. बॅटिंग करत असताना उल्वे युनायटेड या टीमने व्हाईट कोट वॉरियर्सच्या विरुद्ध टॉस जिंकला होता. व्हाईट कोट वॉरियर्स टीमने बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यानंतर मात्र उल्वे युनायटेड टीम संपूर्ण बॅटिंग त्यांची लाईनअप जी होती व्हाईट कोट वॉरियर्सची ती कोलॅप्स केली. फक्त 27 धावांवरती त्यांना थांबवलं. आता 28 धावांचं टार्गेट ते चेस करताना त्यांच्या बॅटमधून एकूण धावा आल्यात त्या 13 रन आतापर्यंत आल्यात. 18 बॉलमध्ये 15 रनची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ICTC अर्थातच इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर या संस्थेच्या माध्यमातून आज या स्पर्धेला टायटल स्पॉन्सरशिप मिळाली आहे. त्यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. आणि त्याचप्रमाणे ही स्पर्धा 3ऱ्या सीझन मध्ये डॉक्टर फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी आपण 3ऱ्या सीझन मध्ये पाहत आहोत. सलग 3ऱ्या वर्षी या स्पर्धेचं अतिशय दमदार नियोजनबद्ध शिस्तबद्ध आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं या नवी मुंबई स्पोर्ट्स अकॅडमी वाशीच्या क्रीडांगणावरती. हे देखील मैदान खूप ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाने अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस पाहिल्यात. मग त्यामध्ये नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन च्या माध्यमातून आयोजित केलेली लॉन टेनिसची स्पर्धा हे विसरून चालणार नाहीये. जगभरातील लॉन टेनिस खेळणारे खेळाडू या मैदानावरती त्या कोर्टवरती येऊन गेलेत, खेळून गेलेत. त्यातही विशेष करून स्विमिंग कॉम्पिटिशन या संपूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये खूप चांगल्या रीतीने पार पडते. अगदी इंटरनॅशनल लेवलची स्विमिंग कॉम्पिटिशन सुद्धा या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये पार पडते. आणि ही क्रिकेटची स्पर्धा एक वेगळाच औरा या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने दिसून येतो आपल्याला. विकेटचं पतन, पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय. डॉक्टर प्रदीप सर बॅक टू द डगआउट. डॉक्टर झाहिद पटेल सर मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम. पहिला धक्का डॉक्टर प्रदीप यांच्या रूपाने लागलाय. येस डॉक्टर अरुण सर. चला सर, फास्ट करा चल प्लीज. बॉलिंग मार्क वरती बॉल आता या शॉर्ट बॉल मागे हुक करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 14 रन आतापर्यंत झाल्यात. 2.4 ओव्हर आतापर्यंत संपल्यात. येणारे 14 बॉल आणि 14 रनची गरज. रन बॉल इक्वेशन सध्या आपल्याला पाहायला मिळते. हा देखील बॉल पहा कुठे लागला आणि कुठे गेला, परंतु 1 रन पूर्ण केले. 2 धावेचा प्रयत्न झाला असता परंतु 1च रन. रन बॉल इक्वेशन आले, त्यामुळे मॅच पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे सध्या स्पष्ट होताना दिसत आहेत. व्यासपीठावरती मान्यवर ज्यांची नुकतीच या ठिकाणी उपस्थिती लाभली, IVF स्पेशलिस्ट डॉक्टर श्रुती माने मॅडम या ठिकाणी या स्पर्धेतून आपला निरोप घेतात. खूप चांगल्या रीतीने आमच्या कमिटीने त्यांना वेलकम केलं. प्रेसिडेंट डॉक्टर राजेश शिंदेकर सर, सेक्रेटरी डॉक्टर अरुण कदम सर, तसेच सन्माननीय आमचे डॉक्टर राकेश जैन सर असतील, तसेच आमचे डॉक्टर अमित लंगोटे सर जे चीफ ऍडवायझर आहेत या स्पर्धेचे, ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने आलेल्या प्रत्येक पाहुण्याला एक चांगलं मी म्हणेन वातावरण तयार करून दिलं. वेलकम त्यांचं केलं. प्रत्येकाला आपल्या घरच्यासारखं हे क्लायमेट बनवून देण्यामध्ये या
सर्वांचा महत्वाचा वाटा होता. जाऊया मॅच कडे आपण. पुन्हा एकदा सुरुवात होते आता. उर्वरित 12 बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक राहील आणि 12 बॉल मध्ये 13ची मॅच आली आहे. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली आहे असं जरा सुद्धा वाटलं नव्हतं. ते पहा लाऊड अपील, परंतु ही अपील आता फक्त अपील बनेल. फक्त उत्साह आहे, आत्मविश्वास नाहीये. अंपायर आता या ठिकाणी लगेच पुढे आलेत आणि त्यानंतर ते सांगतायत, आता एकमेकांमध्ये चर्चा करतील आणि मग सांगतील की नेमकं काय घडलं मैदानामध्ये. सर फिल्डिंग लावा आपण. जोपर्यंत डिसिजन येईल तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या. जो पण डिसिजन येईल तो येईल. दोन्ही पंचांमध्ये सध्या तरी चर्चा होतीये आणि नॉट आउट कॉल फ्रॉम अंपायर. सर प्लीज आर्ग्युमेंट करू नका. चेक कसं चेक करणार सर आपण, प्लीज लक्ष असू द्या. बॉल ट्रॅकिंग किंवा अल्ट्राएज सिस्टीम आपल्याकडे नाहीये, त्यामुळे रिव्ह्यू कसं मिळेल. अल्ट्राएज नाहीये आपल्याकडे सर. सर्व टीम आणि कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे, अंपायरशी वाद न घालता जे काय असेल ते. कशाचा रिव्ह्यू मागितलाय सर? नाही सर, एज साठी रिव्ह्यू नाही भेटणार. सर एज साठी रिव्ह्यू नाहीये. अल्ट्राएज नाही आपल्याकडे. एज साठी रिव्ह्यू नाहीये. अंपायर डिसिजन, ऑन फील्ड डिसिजन इज फायनल डिसिजन. देयर इज नो रिव्ह्यू फॉर एज. थँक यू. अँड ऑल्सो LBW. अल्ट्राएज आणि बॉल ट्रॅकिंग सिस्टीम जे आपल्याकडे नाहीये टेनिस बॉल मध्ये, ही टेक्नॉलॉजी अजून इम्प्लिमेंट झालेलीच नाहीये. सो त्या गोष्टीकडे अजून अभ्यास चालू आहे. सो होईल येणाऱ्या काळामध्ये त्या देखील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. पायावरचा बॉल पुन्हा एकदा चाललाय फाईन लेगकडे. एक सिंगल रन तिथून मिळाली आहे एका धावेच्या मदतीने. टीमची टोटल झाली आहे 16. आता पहा 30 बॉल मध्ये 28 ची मॅच कशा पद्धतीने दूर चालली आहे उल्वे युनायटेड टीम पासून. कदाचित असं वाटलं होतं सामना 2-3 ओव्हर पर्यंत संपेल, परंतु आता जिद्दीला दाद द्यावी लागेल व्हाईट कोट वॉरियर्सच्या टीमच्या संपूर्ण गोलंदाजांना, ज्यांनी मॅच सोडलेले नाहीये. आणि विशेष करून उल्वे युनायटेड टीम ज्या पद्धतीने एक एक धावा काढतीये आणि सिंगलने तळ भरणार नाहीये. उचलून खेळायचा होता बॉल, बॅटचा संपर्क नाही, परंतु विकेट्स वरती आदळला बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट. तर मॅच कडे पुन्हा एकदा आपण जाऊया, ज्या ठिकाणी 8 बॉल 11 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 8 बॉल 11. सामना मात्र खऱ्या अर्थाने खुला झालाय. पुन्हा एकदा व्हाईट कोट वॉरियर्स टीम मॅच मध्ये एंटर करते. पायावरचा बॉल पुन्हा फाईन लेगला चाललाय. 1 रन पूर्ण केली आहे. फिल्डर त्या जागेवरती अगदी योग्य प्लेस वरती उभा करण्यात आलाय. जिथे बॉल जात आहेत तिथेच फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानामध्ये डॉक्टर अजित गुजर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापूर्वी डॉक्टर प्रशांत ओपनिंगला आलेले आणि त्यांच्या बॅटमधून अजूनही धावा येत नाहीयेत. 11 बॉल फक्त 6 खेळलेत. शॉर्ट बॉल कट केलाय पॉइंट मधून. बॉलला काढल्या मागे फिल्डर बॉलच्या मागे धावतायत आणि बॉल अडवून फेकतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेंच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती
बरोबर 20 वरती आता येणारे 6 बॉल आणि 8 धावेंची गरज. चला व्हाईट कोट वॉरियर्स टीम ते टाइमपास करू नका. खूप टाइमपास झाला या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच या संपूर्ण 2 दिवसातील देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत आली आहे. 6 बॉल मध्ये 8 रन बनवायचे आहेत उल्वे युनायटेड या टीमला. व्हाईट कोट वॉरियर्स टीमच्या विरुद्ध पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हर झालाय, त्यामुळे अंपायर सांगतील हो वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल तुम्हाला हा बॉल. एक्स्ट्रा रन मिळते टीमची टोटल 21 रन. 7 धाब्यांची गरज. 6 बॉल मध्ये 7 रन बनवायचे आहेत. हाई शॉट बॉल इनफिल्डच्या वरून खेळायचा होता, परंतु पकडला गेला फलंदाज. बॅट्समन आउट. संदीप बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळाले. कॅच कॅरी केली संदीप यांनी आणि इथे बॅट्समन अजित गुजर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील डॉक्टर सचिन गोरे. नवीन बॅटर्स नेक्स्ट टीम रेडी राहा प्लीज. टॉस जिंकून तळोजा फायटर टीम फिल्डिंग घेतली आपण, सो आपला पूर्ण स्क्वॉड आपण रेडी करा. आणि PDGPA पनवेल पॅन्थर टीम आपली देखील ओपनिंग जोडी लगेचच तयार ठेवायची मॅच साठी. बरोबर 3:35 इथे झालेले आहेत. सो दुपारनंतर सामने थोडेसे स्लो झाले आपण पाहिलं. मॅचच्या दिशेने आपण जातोय. इथे शॉर्ट बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा जेवढ्या येतील तेवढा समोरील टीमचा कॉन्फिडन्स वाढेल, कारण की त्यांना मोफत धावा मिळणार आहेत. उर्वरित बॉल बाकी आहेत. आणखीन एक शॉर्ट बॉल हुक करायचा होता, मागे मारण्याचा प्रयत्न. बॉलचा आणि बॅटचा कोणताच संपर्क होत नाहीये. आणखीन एक 22ची रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 23 रन आतापर्यंत झाल्यात. उर्वरित बॉल बाकी आहेत. 4 धावा करायच्यात. 4 बॉल 5ची मॅच आहे. एक मोठा फटका सामना संपेल, परंतु 4ही चांगले बॉल सामना जिंकून देईल व्हाईट कोट वॉरियर्स या टीमला. आणखी एकदा शॉर्ट बॉल मागे मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल चालला. लॉंग लेगचा फिल्डर पुढे येतोय, बॉल अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का पाहायचे नाही. फक्त 2च रन आल्यात आणि 2च्या मदतीने धावसंख्या 25. येणारे 3 बॉल बाकी आहेत आणि 3 मध्ये 3 धावा आवश्यकतेच्या असतील. सामना खुला झालाय. दोन्ही बाजूला समसमान संधी. 50-50 चान्सेस. हा देखील बॉल सॉफ्ट हॅन्डने ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा एक सिंगल रन. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे मिळतील का पाहायचंय. आणि ही तिसरी रन कदाचित विजयाची असू शकते जर इथे कोणत्याही प्रकारचा निर्णय आला नाही तर. पाहूया, चेक करायचं रनआउट साठी. फायनली जर रन आउट असेल तर फक्त एकच रन मिळेल आणि जर रन आउट नसेल तर सामना जिंकेल उल्वे युनायटेड टीम. थर्ड अंपायर चेक करतायत रनआउट साठी.
and it's And out. out. Umpire says out. So एकच रन मिळेल. एक रन, 2ला 2 आणि धाव बाद. So match is not over. It's going to the wire. धडकन रुक गई है. नाही कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेस असल्यामुळे सुपर ओव्हर नाहीये. टीमनी लक्षात ठेवा, उल्वे युनायटेड, रिमेंबर इट्स अ कंपल्सरी चेस. दॅट्स अ गुड थ्रो फ्रॉम द कीपर. प्रेशर सिच्युएशन मध्ये डायरेक्ट थ्रो केल्यानंतर रनआउट केल्या. 2 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे उल्वे युनायटेडनी लक्षात ठेवायचं. 2 बॉल 2 रनची आवश्यकता आहे. सामना अतिशय रोमांचकारक स्थितीमध्ये, अतिशय संघर्षातून ही मॅच बनली दोन्ही टीमसाठी. कारण की असं वाटलं होतं सामना एकतर्फी होईल, परंतु शेवटपर्यंत जिद्द सांभाळून ठेवली आपली आणि मॅच वरती पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संकेत दिलेत. 26 झाल्यात. 2 रनची गरज. 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी शेवटच्या ओव्हरची जबाबदारी डॉक्टर सौरभ प्रजापती यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी. 2 बॉल 2 रोखायचे आहेत. आणि नवीन आलेला बॅटर डॉक्टर रवींद्र दिघे सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केले. बॉल हातामध्ये, फिल्डरच्या बॉल सुटलाय. 1 रन पूर्ण केली. 2 धावांचा प्रयत्न आणि इथे 2 रन कंप्लीट. सामना जिंकला उल्वे युनायटेड टीमने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक. व्हॉट अ कॉस्टली मिस. या बॉलच्या अगोदर जेवढं चपळ क्षेत्ररक्षण केलं, इथे एक मिस्टेक आणि 2 रन काढण्यात उल्वे युनायटेड सफल झालेली. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स उल्वे युनायटेड फॉर सिक्युरिंग 3rd स्पेस अँड अ ट्रॉफी to go with it in Group D.